गुड मॉर्निंग. सकाळी मी माझ्यासाठी दलियाचं उपीट बनवलं होतं आणि मी खात होते, तर चिन्नूचं पण सारखं मध्ये मध्ये चाललं होतं आणि मग त्याला पण थोडंसं खाऊ घातलं. नंतर मग त्याच्यासाठी कलिंगड कापलं आणि निबलर म्हणजे टाकून दिलं खायला. तर तसं त्याला बिलकुल खायचं नव्हतं आणि मी खाऊ घालत होते, तर तसं पण खायचं नव्हतं त्याला. स्वतःच्या हाताने खायचं होतं स्वतः. मग त्याला थोडंसं दिलं खायला, तर मग बघा किती खुश झालाय. नंतर मग थोडंसं खाल्ला आणि ते निबलर तर राहिलंच साईडला. आणि चिन्नू आता छानपैकी बाय करायला पण शिकलंय. आपण बायकर म्हटल्यावर क्यूट असं बाय पण करतो. बाय चिन्नू, बाय. आणि चिन्नूसाठी किती दिवस झाले बिस्किट बनवायचं म्हणत होते घरीच, कारण आम्ही चहा पिताना आम्ही जे खातो ते त्याला द्यावंच लागतं. मग म्हणून आज फायनली ते बनवायला घेतलं. त्याच्यासाठी 3 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे नाचणीचं पीठ आणि थोडंसं ड्रायफ्रूट पावडर, थोडेसे मनुके आणि 2 खजूर टाकून त्याला छान असं ग्राइंड करून घेतलं. आणि मग ते छान बारीक झाल्यानंतर त्याच्यात 2 चमचे तूप टाकून छान असं त्याला मिक्स करून घेतलं. आणि मग तेवढ्यातच चिन्नू उठला होता, म्हणून त्याच्याकडे येऊन बसले आणि मग छान असं ते मिक्स करून त्याच्यात थोडंसं 1-2 थेंब पाणी टाकलं आणि छान असं गोळा बनवून घेतला. आणि चिन्नूचं पण सारखं मध्ये मध्ये चाललं होतं की मीही मदत करतो म्हणून. आणि मी पण हे फर्स्ट टाइमच बनवत होते, म्हटलं ट्राय करून बघू कसं जमतंय म्हणून थोडंसंच क्वांटिटीमध्ये बनवत होते. आणि चिन्नू पण बघा सारखं मदत करत होता. मग छान असं त्याला बिस्किट शेपमध्ये बनवून घेतलं आणि ते म्हणजे भाजण्यासाठी कढईमध्ये स्टँड ठेवून त्याच्यावर प्लेट ठेवून असं ठेवलं आणि दोन्ही साईडने छान असं त्याला भाजून घेतलं. आणि मग आम्ही चहा पिताना चिन्नूला पण ते दिलं चगळायला आणि तो छान चगळत होता. आणि मग खूप छान बनले होते. तुम्ही पण ट्राय करा तुमच्या बाळासाठी. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा. भेटूया परत. चलो बाय.